नवीन व्हिडिओ तुमच्या समोर आलेली आहे. ऑलरेडी आपण टाइप्स ऑफ वर्ब, फॉर्म्स ऑफ वर्ब बघितले आहे. परत फॉर्म्स ऑफ वर्ब घेण्याचं कारण काय आहे तर पहिल्यांदा आपण जे बघितलं होतं ना 3 फॉर्म्स ऑफ वर्ब बघितले. पण फक्त 3 फॉर्म्स ऑफ वर्बच नाहीये तर एकूण आपण 6 टाइप्स ऑफ वर्ब बघणार आहे. प्रत्येक वेळेस कसं आपण जेव्हा एखादं पुस्तक बघतो किंवा ग्रामरचं पुस्तक म्हणा किंवा तुम्ही गुगलमध्ये गेलात ना तर तुम्हाला 3 फॉर्म्स ऑफ वर्ब म्हणजे गो, वेंट, गॉन हे 3च रूपं दिसणार आहेत. पण प्रत्येक वेळेस ह्या 3च रूपांचा वापर होतो असा नाहीये. जसं की कित्येक वाक्यामध्ये आपण ing म्हणजे क्रियापदाचं जे चौथं रूप आहे त्याचा सुद्धा वापर करतो. मग ते त्या फॉर्ममध्ये तर दिसत नाही, मग ते आलं कुठून बरोबर आहे. किंवा जेव्हा आपण काही सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस करत असतो तेव्हा कित्येक क्रियापद आपण यस आणि ईएस प्रत्यय लावत असतो. मग ते कुठून आलं तर ह्या गोष्टी शिकणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये. एकूण जे फॉर्म्स आहेत एकूण 6 फॉर्म्स आहेत. पहिला आहे मेन वर्ब, त्याला आपण मुख्य क्रियापद म्हणू शकतो. V1 तुम्हाला 2 वेळा दिसत असेल, मॅडमने चुकून लिहिलं का असं सुद्धा वाटत असेल. नो, ऍक्च्युली V1 चे 2च कॉलम आहेत. ते कसं आपण शिकणार आहे त्याला आपण प्रेझेंट फॉर्म म्हणू शकतो. देन V2 इज अ पास्ट फॉर्म, भूतकाळी रूप. V3 इज अ पास्ट पार्टिसिपल, ह्यालाच आपण इंग्लिशमध्ये मराठीमध्ये धातू साधित रूप म्हणतो, भूतकाळी. आणि V4 जे आहे ते सुद्धा धातू साधित रूप आहे पण ते वर्तमान काळी आहे. म्हणजे क्रियापदाचे एकूण 6 रूप आपण इथे बघणार आहे. तर आपण काय म्हणतो ते पण लिहूया. द फर्स्ट वन इज मुख्य क्रियापद, त्याला आपण मेन वर्ब म्हणू शकतो. V1 हे जे 2 आहेत ते आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरत असतो. V2 आहे हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं, त्याला आपण पास्ट फॉर्म म्हणूया. V3 जे आहे ते परफेक्ट टेन्स मध्ये वापरलं जातं, त्याला आपण म्हणतो पास्ट पार्टिसिपल, भूतकाळी धातू साधित रूप. आणि V4 जे आहे ते आहे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्तमानकाळी धातू साधित रूप असं त्याला आपण म्हणू शकतो. आता हे जे V1 जे आहे ते बघूया. V1 जो आहे तो जसाच्या तसं रूप येणार आहे. दुसरा जो V1 आहे त्याला मात्र कंपल्सरी यस आणि ईएस हा प्रत्यय लागणार आहे. कित्येक वाक्यामध्ये आपण टू सोबत क्रियापद बघतो, जसं की टू गो असं बघितलेलं असतं. काही ठिकाणी आपण गोज बघितलेला आहे, काही ठिकाणी वेंट बघितलेला आहे, काही ठिकाणी गॉन आणि काही ठिकाणी गोला आयएनजी लावून गोईंग हा शब्द बघितला. म्हणजे हे जे 6 रूप आहेत ते कशाचे आहेत ते वर्बचे, जे वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगळ्या टेन्समध्ये वेगवेगळे एक्सप्रेशन देत असताना आपल्याला वापरायचे असतात. एकदा हे 6च्या 6 रूपांचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, इंग्लिशमध्ये अर्थ काय होतो हे एकदा आपल्याला कळालं. त्याच्यासोबत जेव्हा हेल्पिंग वर्ब लावला जातो तर लगेच आपण त्या वाक्याचा अर्थ किंवा त्याचं ट्रान्सलेशन इझिली करू शकतो. प्रत्येक वेळेस आपल्याला हेल्पिंग वर्ब्स आणि मॉडेल ऑफ वर्बचे ऑलमोस्ट त्याचे अर्थ माहिती असतात, जसं की एम म्हणजे आहे, कॅन म्हणजे करू शकतो. पण त्याच्यासोबतचा येणारा क्रियापद आहे त्याचा जर अर्थ आपल्याला कळायला लागला तर लगेच आपण त्या वाक्याचं ट्रान्सलेशन इझिली करू शकतो, जे आपण पुढे जाऊन बघणारच आहे की हे जेव्हा 6 रूप एखाद्या हेल्पिंग वर्ब सोबत किंवा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब सोबत येतं त्याचा लगेच अर्थ कसा बदलतो आणि कशा प्रकारे आपण लगेचच ते लक्षात ठेवू शकतो ते. तर आपण आता काही एक्झाम्पल्स बघूया जेणेकरून तुम्हाला ते लगेचच स्पष्ट होईल की हां कशा प्रकारे ह्याचा वापर केला जातो. आता मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब जो आहे तो कंपल्सरी टू या शब्दासोबत, टू हे इन्फिनिटिव्ह आहे तर त्याच्यासोबत येतो, जसं की टू गो. गो हे क्रियापद आहे, त्याला टू हा शब्द जेव्हा लागतो त्याला आपण म्हणतो जाणे. टू गो म्हणजे जाणे. हा जेव्हा आपण V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो तो जसाच्या तसा गो या अर्थानेच वापरला जातो, ज्याचा अर्थ होतो जातो. आता हाच टू गो जेव्हा V1 मध्ये एस किंवा ईएस सोबत जातो तेव्हा तो होणार आहे गोज. याचा सुद्धा अर्थ आहे जातो. हा सुद्धा जातो, हा सुद्धा जातो, कारण दोन्ही एकच आहे. V1 जस्ट चेंज काय झालेला आहे, एस ईएस किंवा एस हा प्रत्येक क्रियापदाला लागणार आहे. का ते आपण डिटेलमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. इव्हन आपण नंतर परत एकदा सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा डिस्कशन करणार आहे तेव्हा सुद्धा बघूया. जेव्हा एक वचनी थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असतो तेव्हा आपण क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावत असतो, म्हणून हा गोज हा वेगळा घेतलेला आहे. हा गोज जसाच्या तसा घेतलेला आहे कारण हा प्लुरल सोबत फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि सगळे जे काही प्लुरल फॉर्म्स आहेत नाउनचे त्याच्यासोबत मात्र आपल्याला जसाच्या तसा घ्यावा लागतो. म्हणजे हे दोन्ही सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले जातात. दोन्हीचा अर्थ सेमच होणार आहे कारण दोन्ही आपण एकाच ठिकाणी वापरतो. जातो जातो. चेंज काय झालेला आहे, द स्पेलिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्ड, कारण तो जो तुमचा सब्जेक्ट आहे त्यानुसार चेंज होणार आहे. जसं की प्लुरल आहे म्हणून गो जसाच्या तसा आहे, हा सिंग्युलर सोबत आलेला आहे म्हणून गो सोबत ईएस प्रत्यय लागलेला आहे.
ES लावण्याचं कारण काय आहे? ज्या क्रियापदाच्या शेवटी O, X, SH, CH असे शब्द असतात त्यांना आपण ES प्रत्यय लावतो आणि ज्यांना अशा प्रकारचे एंड नसतात त्यांना फक्त आपण S हा प्रत्यय लावतो. आता हा जो गो क्रियापद हा जेव्हा पास्ट मध्ये जातो, आता V2 हे कुठे वापरलं जातं तर फक्त आणि फक्त सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरतो. बाकी कुठेही V2 चा वापर केला जात नाही. सिंपल पास्ट टेन्स क्रिया झाली. मग ह्याचा गोचा जो रूप आहे पास्ट मध्ये वेंट, गेला या अर्थाने. जसं मराठीमध्ये चेंजेस होतात तसेच इंग्लिशमध्ये चेंजेस होतात. दोन्हीकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या की इंग्लिश मधला जो वर्ड आहे तो कसा आहे आणि इंग्लिशमध्ये त्याचे मीनिंग कसे होतात तिथे सुद्धा लक्ष द्यायचं. कारण ट्रान्सलेशन करत असताना दॅट कॅन बी इन हिंदी, दॅट कॅन बी इन मराठी, तर ते चेंजेस आपल्याला करता यायला पाहिजे. सो गोचा जो पास्ट फॉर्म आहे तो आहे वेंट, जो आहे गेला. आता पास्ट पार्टिसिपल गोचा जो आहे तो आहे गॉन. अर्थ सेमच आहे, गेला या अर्थाने. पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल दोन्हीचे अर्थ जे आहेत ते सेम असणार आहेत. मे बी ते वर्ड्स मात्र वेगळे वेगळे असतील. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे रेग्युलर वर्ब्स आणि इररेग्युलर वर्ब्स. रेग्युलर वर्ब्स मध्ये काय बघतो आपण? प्रत्येक क्रियापदाचा दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी प्रत्यय लागतो. जसं की प्लेड आहे, जम्प्ड आहे, क्लाइम्ड आहे, बरोबर आहे. ते झाले रेग्युलर वर्ब्स. पण जे इररेग्युलर वर्ब्स आहेत त्यांचे सेकंड आणि थर्ड हे जे रूप असतात ते वेगळे असतात. जसे की आता लिहिलेलं आपण सेकंड फॉर्म मध्ये आपण वेंट घेतलेला आहे आणि थर्ड मध्ये गॉन घेतलेला आहे. कट मध्ये कट, 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 कट आणि कट, सेकंड आणि थर्ड कट आलेला आहे. ब्रिंगचं जेव्हा घेऊ आपण ब्रॉट आणि ब्रॉट होतं, म्हणजे फर्स्ट वेगळा आहे, सेकंड आणि थर्ड दोन्ही सेम आहेत. म्हणजे इररेग्युलर वर्ब्स मध्ये पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल समटाइम्स सेम असतात, समटाइम्स दोन्ही सुद्धा वेगळे असतात. बट त्यांचे मराठी किंवा हिंदीचे मिनिंग आहे ते मात्र सेमच राहणार आहे. आता या गोचा V4 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल कसं होणार आहे तर जो आपला क्रियापद आहे त्याला फक्त आपल्याला ING प्रत्यय लावायचा आहे. त्याचा अर्थ होणार आहे जात. म्हणजे हे जे 6 रूप आहेत हे वेगवेगळ्या वाक्यामध्ये वापरल्यानंतर त्यांचे अर्थ हे असेच होणार आहेत. फक्त त्यांच्या सोबत जे येणारे हेल्पिंग वर्ब्स आहेत किंवा मॉडल ऑब्झर्वर तो अर्थ त्यांना जाऊन काय होणार आहे, जॉईन होणार आहे, चिकटणार आहे. ते आपण इन डिटेल मध्ये नंतर बघूयात. याच व्हिडिओमध्ये बघूयात. पहिल्यांदा काही एक्झाम्पल्स बघूयात की कशा प्रकारे 6चे 6 वेगवेगळे रूप होणार आहेत. हे पहिलं कळालं. टू गो जाणे, गो जातो, गोज जातो, वेंट गेला, गॉन गेला, गोईंग जात. क्रिया चालू आहे, क्रिया संपली आहे, क्रिया ही संपलेली आहे. इथं हे दोन्ही जे क्रिया आहेत ते रेग्युलर क्रिया आहेत आणि हे जे आहे ते वेगळ्या ठिकाणी वेगळ्या अर्थाने वापरलं जातं. सो दिस इज गोचं एक्झाम्पल. असे भरपूर सारे एक्झाम्पल्स बघूया. जसं की टू प्ले. टू प्ले म्हणजे काय होईल मग? खेळणे. एंड ऑफ मराठी प्रत्येक ठिकाणी सेम होणार आहे. इथं प्रत्येक ठिकाणी रे रे रे, तो ला ला ला, त असंच होणार आहे. तुम्ही 1-4-5 जेव्हा एक्झाम्पल्स होतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. टू प्ले मीन्स खेळणे. त्याचा फर्स्ट फॉर्म येणार आहे प्ले. व्हेरी गुड. खेळतो इथं होणार आहे प्लेज. व्हेरी गुड. प्लेज. अगेन खेळतो. आता सांगितलं होतं दोन्हीचा सुद्धा मराठी मधला अर्थ सेमच होणार आहे, फक्त स्पेलिंग मध्ये काहीतरी थोडंफार चेंजेस होईल. दुसरं रूप होणार आहे ह्याचं प्लेड. खेळला. अगेन द थर्ड फॉर्म प्लेड. व्हेरी गुड. खेळला आणि ING ज्याला प्रत्यय लावू ते होणार आहे प्लेइंग. प्लेइंग. व्हेरी गुड. खेळत. ओके. टू ब्रिंग आणणे. याचा फर्स्ट फॉर्म होणार आहे ब्रिंग. आणतो. नेक्स्ट ब्रिंग्स. व्हेरी गुड. आणतो. आता परत सेकंड थर्ड मध्ये चेंजेस होणार आहे. ब्रॉट. व्हेरी गुड. आणला. थर्ड सेमच आहे सेकंड आणि थर्ड. ब्रॉट. आणला आणि ब्रिंगिंग. तुम्ही म्हणाल ऑलरेडी ING आहे, काय गरज आहे का? ऑफकोर्स ब्रिंग हा शब्द वेगळा आहे आणि ING प्रत्यय वेगळा आहे. आणत. नेक्स्ट टू कट.
कापणे, हिंदीमध्ये म्हणतो काटना, हेच होणार आहे कट. कापतो, काटता है. परत कट्स, कापतो, काटता है. सेकंड आणि थर्ड सेमच राहणार आहे. कट, कापला आणि परत कटच, कापला. आणि कटिंग, कापत. टू ईट, खाणे. ईट, खातो. ईट्स, खातो. सेकंड थर्ड अलग अलग है. एट, खाल्ला. इटन. अगेन खाल्ला आणि ईटिंग, खात. टू स्टॉप, थांबणे. स्टॉप, थांबतो. स्टॉप्स, थांबतो. स्टॉप, थांबला. अगेन स्टॉप, थांबला. स्टॉपिंग, थांबत. टू डू, करणे. डू, करतो. डज, करतो. डीड, केला. डन, केला. आणि डुईंग, करत. सगळीकडे बघा, ह्या सेक्शन मध्ये सगळीकडे तुम्हाला टू जसा दिसतोय तसंच प्रत्येक एंडला मराठीच्या काय दिसतोय, णे हा शब्द दिसतोय. बरोबर आहे. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, खातो, पितो, झोपतो, उठतो, सांगतो, स्वप्न बघतो, श्वास घेतो, मरतो, मारतो, लिहितो, वाचतो. दोन्हीकडे सेमच येणार आहे तो. V1 V1. V2 मध्ये काय आलेला आहे, लच. केला, गेला, आला, बसला, उठला, सांगितला, पोहला, तोडला, मोडला, थांबला या अर्थाने. V3 मध्ये सुद्धा सेम. शेवटला काय आहे बघा, ला. जसं V2 ला वापरलेला आहे तसंच V3 ला सेम येणार आहे. आला, गेला, बसला, उठला, सांगितला, विचारला, वाचला, लिहिला या अर्थाने. आणि जिथं जिथं क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे तिथं येणार आहे त. जात, खात, पीत, झोपत, उठत, पडत, विचारत, सांगत या अर्थाने ह्याचा वापर केला जातो. एक क्रियापद जेव्हा 6च्या 6 रूपांमध्ये आपण लिहू, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू, तुम्हाला त्याच्यामधला अर्थ वेगळा वेगळा काय होतो ते कळणार आहे. आणि बेसिकली हा ज्या हेल्पिंग वर्ब सोबत येणार आहे त्याचा अर्थ आणि याचा अर्थ दोन्हीचा मिळून आपण त्या वाक्याचं व्यवस्थित ट्रान्सलेशन करू शकतो किंवा त्याचा उच्चार व्यवस्थित सांगू शकतो किंवा आपल्याला समजेल अरे हा असं बोलतोय. जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते आपल्याला न समजण्याचं कारण काय, दॅट वी डोंट हॅव द वोकॅब्युलरी ऑफ इंग्लिश अँड अनदर थिंग इज वी डोंट नो द ग्रामर. ग्रामर म्हणजे काय, त्या वाक्यामधला महत्त्वाचा भाग असतो क्रियापद. क्रियापदच आपल्याला माहिती नसेल, क्रियापदाचं रूप माहित नसेल, क्रियापदाचा अर्थ माहित नसेल तर ते आपल्याला क्लिक होत नाही की तो काय व्यक्ती बोलत आहे. किंवा एकदा आपल्याला जर क्रियापदांचे अर्थ कळायला लागले आणि तो कोणत्या हेल्पिंग वर्ब सोबत येतोय आणि त्यांचं कॉम्बिनेशन कसं होतं हे कळत असेल तर लगेच पुढची व्यक्ती काय बोलत आहे त्याचा लगेच आपल्याला अर्थ कळणार आहे. जसं की विल सोबत V1 वापरल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो, डू सोबत V1 वापरल्यानंतर वेगळा होतो, कॅन सोबत V1 वापरल्यानंतर वेगळा होतो. त्याच्यानंतर तुम्ही जर हॅव सोबत V3 वापरला, त्याच्यानंतर हॅड सोबत V3 वापरला तर अर्थ कसे वेगळे होतात ते आपल्याला महत्त्वाचं काय समजून घेणार. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. आता हे तुम्हाला समज असेल, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर स्टॉप करा आणि लिहून घेऊ शकता.
आता जे आपण क्रियापद बघितले होते बरोबर आहे, तशी तुम्हाला भरपूर सारी लिस्ट करायची. लिहित असताना कसं करायचे, 2 पेजेस समोरासमोरचे घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, 3 भाग इकडे आणि 3 भाग इकडे. पेजेस घेताना एकाच पेजवर 6चे 6 लिहायचे नाही. हे अशा प्रकारचे पेज घ्यायचे. इकडे 3 होतील आणि इकडे 3. लिहित असताना इंग्लिशच्या समोरच मराठी लिहा, म्हणजे तुम्हाला वाचताना सोपं जाईल. अदरवाईज इंग्लिशवर लिहिलं, मराठी खाली लिहिलं, मग तुम्ही नंतर वाचू सोड मराठी नाही. तुम्ही त्याच्या समोरच जेव्हा लिहिलं ते 6चे 6 जे लाईन्स आहेत ते एकदम तुम्ही वाचू शकता. लिहित असताना कंपल्सरी एका पेजवर लिहू नका, अशा प्रकारचे 2 पेजेस घ्या. आणि दररोज एक स्वतःसाठी रुटीनच ठेवा की दररोज एक 10-15 तरी मी हे वर्ब्स लिहून काढणार. एका दिवशी 200 लिहा, 100 लिहा म्हणून कोणाकडूनही होणार नाही. पण तुम्ही काय करायचं, एक छोटीशी वही करा, 100 पानी 200 पानी. दररोज एक 10 तरी शब्द तुम्ही लिहायला लागला तर तुम्हाला त्याची सवय होईल. आणि नवीन नवीन क्रियापद जे दररोज तुम्ही उपयोगात आणता किंवा काहीतरी ऐकता किंवा रीडिंग करता तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये ऍड करू शकता. अशा प्रकारे तुमची स्वतःची फॉर्म्स ऑफ वर्बची वही होऊन जाईल, ज्याच्यामध्ये तुम्ही किती पाहिजे तेवढे क्रियापद लिहू शकता. आता जे काही आपण क्रियापद बघितले आहेत त्याचा वापर कसा होतो ते बघूया. ऑलरेडी आपण हेल्पिंग वर्ब आणि मॉडेल ऑफ वर्ब बघितले आहेत, ज्याच्यामध्ये हिचे फॉर्म्स टू हॅवची रूपं बघितलेली आहेत. कॅन, कुड, मे, माइट म्हणजे काय ते वेगळे टाइप्स ऑफ वर्ब मध्ये बघितले. आता त्यांचे अर्थ काय ते पहिल्यांदा काही लिहूया. जसं की एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे सुद्धा आहे. बरोबर आहे. आता जेव्हा आपण टू बीची रूपं घेत असतो त्या टू बीच्या रूपांसोबत आपल्याला घ्यायचं असतं क्रियापदाचं आयएनजी रूप म्हणजेच बिफोर रूप घ्यायचं असतं. ह्या सगळ्यांसोबत टू बीची रूपं कोणकोणते आहेत, एनिजार आहेत, देन वॉज वेअर आहेत ज्याचा अर्थ होता असा होतो, देन शॅल बी विल बी आहे ज्याचा अर्थ असेल किंवा असेल असा होतो. दीज आर द टू बी फॉर्म्स. याचा अर्थ तुम्ही इकडे लिहू शकता. हे झाले टू बीची रूपं. ह्यांच्या समोर आपल्याला कंपल्सरी काय यूज करायचं आहे, क्रियापदाचं आयएनजी रूप. आता क्रियापदाला जेव्हा आपण आयएनजी रूप वापरतो त्याचा अर्थ काय होता, शेवटी आपण काय घेतलं तर. बरोबर आहे, आठवते का? डूचं म्हणलं होतं आपण डुईंग. बरोबर आहे, करत. रनचं झालं रनिंग म्हणजे काय, पळत. आस्कचं झालं आस्किंग, काय झालं, विचारत. आता बघा ह्याच्यातला कोणताही एक शब्द प्लस VING मधला कोणताही एक उदाहरण घ्या. जसं की एम डुईंग. कसं होणार मग, आहे करत. सो एम डुईंग इज इक्वल टू डुईंगचा अर्थ आहे करत आहे, करत आहे. हे जेव्हा आपण घेऊया इज आस्किंग. आस्किंग म्हणजे विचारत आहे. वॉज टेलिंग सांगत होता. व्हेरी गुड. विल बी रीडिंग. व्हेरी गुड. वाचत असेल. विल बी स्विमिंग. पोहत असेल. म्हणजे टू बीच्या रूपांसोबत आपण कोणतं यूज करणार आहे, VING क्रियापदाचं चौथं रूप वापरणार आहे. अर्थ आपल्याला जेव्हा हेल्पिंग वर्बची माहिती असणार आहे आणि VINGचा अर्थ आपल्याला माहिती आहे, जेव्हा ते कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे तेव्हा त्याचा अर्थ करेक्ट होणार आहे. जसं की आय एम टीचिंगचा अर्थ काय झाला, एम टीचिंग म्हणजे करत आहे, टीच म्हणजे शिकवणे, शिकवत आहे, मी शिकवत आहे. इझी मध्ये सेंटेन्स आपण करू शकतो. दे आर प्लेइंग. आर म्हणजे आहे, प्ले म्हणजे खेळणे, ING लढली खेळत. दे आर प्लेइंग ते खेळत आहेत. म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, टूच्या रूपांसोबत क्रियापदाचं चौथं म्हणजेच क्रियापदाचं INGचं रूप वापरले. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याचे एक्झाम्पल्स क्रिएट करू शकतो. आता टू हॅव सोबत काय यूज करू शकतो, मग V3 यूज करणार आपण. जे आपल्याला काय करायचं आहे, हे कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरलं जातं आणि हे वापरणार आहे आपण परफेक्ट टेन्स मध्ये. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये कोणकोणते रूप येतात, हॅव आणि हॅज आहे या अर्थाने, हॅड होतो या अर्थाने आणि शॅल हॅव विल हॅव असेल या अर्थाने वापरलं जातं. त्यांच्या समोर आपण जेव्हा V3 वापरू तेव्हा कसं आहे बघा, हॅव
वन. विन म्हणजे जिंकणे, वन म्हणजे जिंकला. जिंकला आहे. हॅज क्लाइम्ड. जसं की ही हॅज क्लाइम्ड द ट्री. तो झाड चढला आहे. त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे सगळीकडं V3. जसं की डन केला, प्लेड खेळला, आस्क्ड विचारला, स्टॉप्ड थांबला, टोल्ड सांगितला. ओके. आता ह्याच्यासोबत जेव्हा आपण हे हेल्पिंग वर्ब घेऊ, हॅड टोल्ड सांगितला होता, will have taught शिकवला असेल, will have written लिहिला असेल. मग V3 चा वापर कशामध्ये करतो आपण? परफेक्ट टेन्स मध्ये. VI चा वापर आपण करतो कंटिन्युअस टेन्स मध्ये. अजून V3 चा वापर आपण कुठे करू शकतो तर मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत वापरले जातात. पण कंडिशन काय आहे? त्या मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत कंपल्सरी हॅव येणं गरजेचं. जसं की कॅन हॅव, कुड हॅव, वुड हॅव, should have, ought to have, may have, might have. हे जे सगळे शब्द आहेत त्याच्यासोबत पण आपण काय यूज करणार आहे? V3 यूज करणार आहे. जसं कॅनचा अर्थ काय, कुडचा अर्थ काय, हे सगळं जेव्हा आपल्याला माहिती होईल त्याच्यासोबत जेव्हा हे वापरलं जाणार आहे तेव्हा त्याचा एक पर्टिक्युलरली परत अर्थ होणार की शुड हॅव करायला पाहिजे होतं, ऑट टू हॅव करायला पाहिजे होतं, कुड हॅव केलं असतो, त्या अर्थाने काय होणार आहे ह्याचा उपयोग. V3 झालं, VING झालं. V2 आपण कंपल्सरी कुठे वापरणार आहे? फक्त आणि फक्त सिंपल पास्ट मध्येच वापरणार आहे. बाकी कुठेही आपण त्याचा वापर करत नाही. मग V1 कुठं वापरलं जातं? जो V1 yes चा आहे तो कंपल्सरी कुठं वापरणार आपण? सिंपल प्रेझेंट मध्येच वापरणार आहे. पण दुसरा जो V1 आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. दुसरा जो प्लुरल फॉर्म साठी वापरला जातो प्लस ज्याच्या सोबत आपण टू वापरले तो टू जर काढला तर तो आपण प्रत्येक कोणत्याही सिंपल प्रेझेंट टेन्सचा निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे, सिंपल पास्ट टेन्सचा निगेटिव्ह करायचा आहे, सिंपल फ्युचर टेन्सचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स करा, निगेटिव्ह सेंटेन्स करा, क्वेश्चन करा, तिथे आपल्याला लागणार आहे. प्लस जसं आपण हे मॉडल ऑफ परफेक्ट टेन्सचे घेतले तसेच कॅन, मे, माय, शूड, कुड, वुड हे शब्द आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण काय करणार आहे? V1 चा वापर करणार आहे. जसं की आय कॅन ड्राईव्ह, त्याच्यामध्ये कॅन नंतर ड्राईव्ह यूज केलेला आहे. ही डिड नॉट कॉल मी, डिड नंतर नॉट वापरले आणि कॉल हा शब्द वापरलाय. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स जर अफर्मेटिव्ह असेल तरच V2 चा वापर केला जातो. पण तो जर निगेटिव्ह असेल, क्वेश्चन असेल तर मात्र डिड सोबत V1च येणार आहे. मग V1 सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे आपण काय करणार आहे? वापरणार आहे. तर हे सहा जे आता आपण बघितलेले शब्द आहेत ते सारखं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हाच मी काय करू शकता? त्याचा वापर करू शकता. सो मी तुम्हाला आता जसं सांगितलं एक वही करा, जास्तीत जास्त क्रियापद लिहिण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला कुठेतरी दिसलं रीडिंग करत असताना, न्यूजपेपर रीडिंग असेल, तुमचं टेक्स्ट बुक असतील किंवा वॉट एव्हर यू हॅव रिटन किंवा कोणीतरी लिहिलेलं वाचत असाल तर लगेच चेक करायचं, अरे हा कोणता टेन्स आहे, अरे हा क्रियापदाचा किती रूप आहे, म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला. म्हणजे आपण कसं गणितामध्ये टॅली करतो आणि परत त्याचा क्रॉस चेक केलं जातं. तशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? ग्रामरमध्ये करू शकता. एकदा मी ते तुमच्या डोक्यामध्ये फिट बसले तर तुम्ही काय करू शकता? कशाही प्रकारे तुम्ही खेळू शकता. असं म्हणतात ना, बॉलर आहे त्याला जर एकदा कळालं की पुढचा बॅट्समन कसा आहे तशा प्रकारे बॉलिंग करा. तसं एकदा तुम्हाला क्रियापद कळाले तर तुम्ही ते कुठल्याही वाक्यासोबत कशा प्रकारे करू शकता हे तुम्हाला काय होणार आहे? कळणार आहे. हे पण तुम्ही लिहून घेऊ शकता जेणेकरून तुम्ही त्याची प्रॅक्टिस अशा प्रकारे करू शकता. पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या.
ओके, अशा प्रकारे तुम्ही भरपूर सारे एक्झाम्पल्स करा. आपण जेव्हा मॉडेल ऑफ वर्ब डिटेलमध्ये बघणार आहे, हे सुद्धा परत एकदा डिटेलमध्ये बघणार आहे. जसं की शूडचा अर्थ आहे करायला पाहिजे. शूड सोबत जेव्हा हॅव आला तेव्हा करायला पाहिजे होता या अर्थाने वापरलं जातं. जसे ही शुड हॅव इन्फॉर्म्ड अस, त्यांनी आम्हाला इन्फॉर्म करायला पाहिजे होतं. म्हणजे ह्याचा अर्थ सुद्धा होतंमध्ये घालाय, कारण हा परफेक्टमध्ये जाईल. असं प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ होणार आहे. याची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त क्रियापदांची, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.